नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि तृणमूल काँग्रेस म्हणजेच ममता बॅनर्जीच्या पक्षाचे 20 खासदार फुटले आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे या सगळ्यांनी. मात्र या सगळ्यांची खासदारकी धोक्यात आलेली आहे. जे शेड्यूल 10 प्रमाणे जे काही नियम अटी आहेत, ज्याला निवडणूक आयोगानं फाटा दिला, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फाटा दिला, तर आता ह्या सगळ्यांचीच अडचण कशी झाली. ओम बिर्ला यांना सुद्धा नोटीस निघलेला आहे सुप्रीम कोर्टाचं. तर हे बागी खासदार जे आहेत 26, म्हणजे ममता बॅनर्जीचे 20 आणि उद्धव ठाकरे गटाचे 6 गेलेले खासदार, ते असे धरून 26. तर हे सगळे अपात्र होतील का? आता सुप्रीम कोर्टानं कठोर भूमिका घेतलेली आहे. सुप्रीम कोर्ट काँग्रेसचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा काहीच घाबरलंय. सुप्रीम कोर्टानं सुद्धा असं म्हटलेलं आहे की या खासदारांनी चूक केली, लोकसभा अध्यक्षानं चूक केली, लोकसभा अध्यक्षाने कुठल्या अधिकारानं ह्यांना गट निर्माण करण्यास परवानगी दिली वगैरे, हे असं बरंचसं काय काय म्हटलेलं आहे. तर या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण पश्चिम बंगाल मधलं काय झालं नेमकं ते बघू, किती खासदार आहेत, त्यांची नावं काय आहेत. त्यानंतर आपण महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊ. उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्यांदा फोडली आणि दुसऱ्यांदा 6 खासदार फुटून गेलेले आहेत. आता तिसऱ्यांदा फुटणार होती, म्हणजे काही आमदार फुटणार होते, मात्र त्याला ब्रेक लागलाय का? तर हेच आमदार अपात्र, खासदार अपात्र जर झाले तर आपण तिथं जाऊन काय करणार, असं म्हणून काही जण आता थांबलेले आहेत. आणि जे महाराष्ट्रातले उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदे गटात विलीन झाले, तसंच पश्चिम बंगाल मधले ते एका पक्षामध्ये विलीन झाले. तर नेमका हा गुंता काय आणि कशी ह्यांच्यावरती कारवाई होऊ शकते? सुप्रीम कोर्टाने काय प्रश्न विचारले, त्याला उत्तर कपिल सिब्बल यांनी काय दिलेले आहेत. टीएमसीचा सुद्धा वकील कपिल सिब्बलच आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा वकील कपिल सिब्बलच आहे. तर नेमकं मूळ काय आहे ते हे सगळं आपण आज जाणून घेऊया. सुरुवातीला ममता बॅनर्जी या पक्षाचं जाणून घेऊया, नंतर उद्धव ठाकरेंचं, आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या हातून शिवसेना कशी निसटून चाललेली आहे. आता अमित शहानं दबाव टाकलेला आहे त्यांच्यावरती की शिवसेना भाजपमध्ये विलीन करा म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टींवरची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 2026 मध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस म्हणजेच टीएमसी या पक्षाचे 20 बंडखोर खासदार झालेले आहेत, म्हणजे 20 खासदार फुटलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच अमित शहा यांचा दबदबा एवढा आहे, दबाव एवढा आहे की हे सगळे टाराटारा घाबरतात. अक्षरशः फाटली यांची. अमित शहानं फोन केला, ईडी सीबीआय तुमच्या मागे लावीन, तुमच्या प्रॉपर्टी जप्त करीन, तुम्हाला जेलमध्ये घालेन. लगे ह्यांच्यातला एक गट नेता नेमला गेला आणि 20च्या 20 पळून गेले. तसंच आमदार सुद्धा पळून गेलेले आहेत ममता बॅनर्जीचे. तर 20 खासदारांबाबत नेमका सगळा जो घटनाक्रम आहे तर तो आपण बघूया. जून 26 मध्ये 20 खासदार ममता बॅनर्जीच्या पक्षापासून वेगळे झाले आणि त्यांनी भाजप प्रणित एनडीए आघाडीला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे त्यामध्ये सयानी घोष सुद्धा आहे, जिला ममता बॅनर्जीची कॉपी म्हटलं जात होतं. ममता बॅनर्जी सारखीच राहत होती सयानी घोष, ही सुद्धा आहे. त्याचबरोबर काही मुस्लिम खासदार सुद्धा आहेत, जसं इरफान पठाण असेल किंवा अजून हे सगळे आहेत. तर ह्या सगळ्यांनी गट तयार केला अमित शहाने धमकावल्यानंतर, आणि यांनी लोकसभा अध्यक्षाकडं आम्हाला वेगळी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था द्या, बसाय, आणि आमचा एनडीएला पाठिंबा आहे, आम्ही 20 खासदारांचा गट आहे आणि या गटाला आम्हाला परवानगी द्या, असं त्यांनी पत्र दिलं. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बैठक स्वतंत्र व्यवस्था त्यांना मिळाली आणि गटाची मागणी केली. त्यानंतर बघा, त्यांना एनसीपी तिथला एक पक्ष आहे, ह्याचा आसाम मणिपूर तिकडला, त्या पक्षाचा एक खासदार नाही, आमदार नाही, कोणी नाही, पण ते भाजपला पाठिंबा असते त्याचं. आणि मग त्या सगळ्या खासदारांनी त्या पक्षामध्ये विलीन झाले
आणि त्यांनी पक्षावरती दावा केला नाही ममता बॅनर्जीच्या, मात्र ते विलीन झाले आणि दावा कायदेशीर दृष्ट्या वादग्रस्त ठरला. तो जुलैमध्ये लोकसभा अध्यक्षांनी त्यांना वेगळ्या त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना बैठक व्यवस्था एक खुली दिली वेगळी, त्यांच्या गटाला मान्यता दिली. तर ते सुद्धा आपण पुढे जाऊन बघूया. तर ह्याच्या विरोधामध्ये ममता बॅनर्जीने काय केलं, 20 खासदारांविरोधात 10वी अनुसूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्याची मागणी लोकसभा अध्यक्षाकडे केली. आता लोकसभा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच आहे, तर तो सहजासहजी देणार आहे का? पण प्रोसिजर आहे त्याची. लोकसभा अध्यक्षाकडं त्यांना अपात्र ठरवा याची मागणी केली आणि त्यानंतर पुढचं सगळं प्रकरण. अध्यक्षांकडून निर्णयाला विलंब होत असल्याचा आरोप करत अभिषेक बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. अध्यक्षाकडे तर पत्र दिलं. आता हा सगळा अधिकार, आता समजा महाराष्ट्रातले जे आमदार कोणी फुटला तर त्या आमदाराला अपात्र करा म्हणून विधानसभा अध्यक्षाकडे मागणी करावी लागते त्या पक्षाला की हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि यांना अपात्र करण्यात यावं. मग विधानसभा अध्यक्ष कधी निर्णय घेतोय त्याचं काय सांगता येत नाही. असंच लोकसभा अध्यक्ष आता ओम बिर्ला यांच्याकडे हे सगळं प्रकरण गेलं. आता त्यांनी तारीख पे तारीख म्हणजे त्यांना अपात्र केलेलं नाही. आता अभिषेक बॅनर्जी म्हणजे ममता बॅनर्जीचे भतीजे हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं की लोकसभा अध्यक्ष निर्णय घेत नाही तर आपण ह्याच्यात लक्ष घालावं. आता ती याचिका सुद्धा दाखल करून घेतलेली आहे. मग आता सध्याची सर्वात मोठी घडामोड तिथं अशी घडलेली आहे की 25 ऑगस्ट 2026 ला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे सचिवालय, बघा लोकसभा अध्यक्ष आणि त्यांचं सचिवालय आहे त्यांना नोटीस काढली आणि 20 बंडखोर खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टानं, आणि त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. आता त्यांनी उत्तरच दिलं नव्हतं. उत्तर नाही दिलं म्हणल्यावरती सुप्रीम कोर्टानं त्या पुढची तारीख होती त्या तारखेला त्यांचं उत्तर आलं नाही, काय नाही. तर सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही असं आम्हाला दिसून येतंय, तुम्ही जर पुढच्या तारखेला नाही उपस्थित राहिलं तर आम्ही ते प्रकरण निकाली काढू आणि एक साईड आम्ही त्याचा निकाल देऊ असं सांगितल्यानंतर ह्या सगळ्यांची धावाधाव झाली. महाराष्ट्रात सुद्धा तसंच झालंय. महाराष्ट्राच्या सुद्धा खासदारांची पळापळ झाली आणि ते सुद्धा आता भीतीला धरून रडतात मोठ्या मोठ्याने. ते ममता बॅनर्जीचे खासदारांचं तर झालं की भिंतीला धरून रडायची पाळी आली त्यांची, तोंड दाबून तोंडात बोळा कोंबत्यात कापसाचा आणि रडत बसते एकटे, अशी परिस्थिती झाली या सगळ्या खासदारांची. तर 20 खासदारांची अंतिम अपात्रता झालेली नाही सध्या. आता त्यांची उत्तरे, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया ही महत्वाची ठरणार आहे. आता लोकसभा अध्यक्ष काय उत्तर देते ते महत्वाचं आहे. लोकसभा अध्यक्ष आता त्याच्यामध्ये सुद्धा कपिल सिब्बलांनी त्यांना 2003चा म्हणजे महत्वाचा कायदेशीर मुद्दा म्हणजे 2003च्या नंतरच्या पक्षांतर बंदी कायद्यात फक्त खासदारांचा स्वतंत्र स्पेशलिस्ट हा अपवाद राहिलेला नाही, तर 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात वैध विलीकरण केले असले तरच अपात्रेपासून त्यांना संरक्षण मिळू शकते. त्यामुळे 20 खासदारांचा NCP मध्ये विलीकरण झाल्याचा दावा या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. आता हे 2003चं प्रकरण काय तर ते आहे उत्तर प्रदेश मधलं. 2003 साली उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे 100 खासदार होते, 103. त्यापैकी 16 खासदारांनी मुलायम सिंग यादव यांच्या पक्षाला पाठिंबा दिला, स्वतंत्र गट निर्माण केला. मुलायम सिंग यांचं सरकार अस्तित्वात होतं आणि तिथं जे विधानसभा अध्यक्ष होते त्यांनी या 13 लोकांच्या गटाला मान्यता देऊन टाकली. 13चे पुन्हा 40 झाले 2/3 बहुमतासाठी, तर ह्याला मान्यता दिली. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये 2007 साली हे सगळे अपात्र ठरवले. म्हणजे तोच दाखला कपिल सिब्बल यांनी या केसमध्ये दिलेला आहे की हे सगळे अपात्र ठरवले त्यावेळेस. आता हे सध्या आता नोटिसा दिलेल्या आहेत, सचिवालयाला नोटीस आली, लोकसभा अध्यक्षाच्या ओम बिर्लाला आली आणि बंडखोर खासदार आहेत त्यांना सुद्धा अधिकृतपणे नोटीस आली. तर ह्यांची नावं सुद्धा आपण बघूया. 20 खासदार कोण कोण आहे. कालिका घोष दस्तीदार,
संदीप बंदोपाध्याय, शताब्दी रॉय, प्रसून्न बॅनर्जी, रचना बॅनर्जी, जगदीश चंद्रा बर्मा, पार्थ भौमिक, अरूप चक्रवर्ती, दीपक देव अधिकारी, सयानी घोष जी ममता बॅनर्जीची कॉपी आहे, सयानी घोष ती, बप्पी हलदार, मोहम्मद अबू तारिक खान हे मुस्लिम आहेत, कपिल कालिप देव सरेन खेरवाल, असित कुमार माल, जुल मालिया, मिताली बाग, खलील रूर रहमान, बघा हे सुद्धा मुस्लिम आहेत. 4 खासदार मुस्लिम आहेत ममताच्या ह्याच्यामध्ये. माला रॉय, शर्मिला सरकार आणि युसुफ पठाण. युसुफ पठाण हे आपल्याकडे क्रिकेटर होते, भारतीय टीम मध्ये चांगला क्रिकेटर होता. आणि 4 मुस्लिम आहेत ह्याच्यामध्ये. आता त्या 4 मुस्लिमांची सुद्धा घुसपेट झाली. भाजपनं म्हटलं की आम्हाला या मुस्लिमांचा पाठिंबा नको. आता हे 4 बाजूला पडले तर ममता बॅनर्जीच्या पारडं अजून जड होते. पण सध्या त्यांचं पारडं जडच आहे. म्हणजे ह्या लोकांची अडचण झाली. ममता बॅनर्जी काय अडचण नाही. सुप्रीम कोर्टानं बराच निर्णय दिलेला आहे. तिथल्या बऱ्याच गोष्टींचा वादविवाद सुप्रीम कोर्टात आहे. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जे काय आहे ते आम्ही खरं देणार आहे. आम्ही आता भारतीय जनता पक्षाचं ऐकत बसणार नाही. त्यांचं ऐकून आमच्यावरती सरबती यायला लागली, असं काहीसा प्रकार व्हायला लागलेला आहे. आता सुरुवातीला माध्यमांमध्ये 19 खासदारांची नावे स्पष्ट झाली होती. मात्र ती 20 खासदारांबाबत संभ्रम होता. आता अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या अपात्र याचिकेत आणि लोकसभा सचिवालयाला जे नोटीस दिलेलं आहे त्याच्यामध्ये 20 खासदार नमूद केलेले आहेत. यातले युसुफ पठाण, रचना बॅनर्जी, सयानी घोष आणि शताब्दी रॉय यांच्यासारखी काही प्रसिद्ध नावे सुद्धा आहेत यामध्ये. आता बघा हे सगळं झालेलं आहे. आता ह्या सगळ्यांना अपात्र करण्याची नोटीस ही लवकरच मिळणार आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट ह्याचा निकाल लवकरात लवकर घेईल असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघा आता पश्चिम बंगालमध्ये दुसरा बी गोळ असा झालेला आहे की ममता बॅनर्जीच्या पक्षाचे आमदार सुद्धा फुटलेले आहेत. आता ममता बॅनर्जीच्या पक्षाचे 81 पैकी जवळपास 60 आमदार फुटल्याचं बोललं जातं. आता सध्या पश्चिम बंगाल म्हणजे हे जे 60 आमदार फुटले आणि त्यापैकी एकानं आपला गटनेता निवडला आणि शोभन देव चट्टोपाध्याय हे सध्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले तिथले. आणि ते तृणमूल काँग्रेस TMC चे नेते आहेत असंही त्यांनी पक्षावर दावा ठोकलाय त्यांनी या 60 जणांनी. परंतु आपण शिवसेना विरुद्ध शिंदे हा जो वाद आपण पाहता, या वादामध्ये बघा काय सुरू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या अगोदर शुवेंदू अधिकारी आता मुख्यमंत्री ते पहिले 2021 ते 2026 पर्यंत विरोधी पक्षात होते. आता निवडणुका झाल्यानंतर ते सत्तेत आलेले आहेत आता तिथं पश्चिम बंगालमध्ये. तर सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत महत्वाची घडामोड जी सुरू आहे ते अभिषेक बॅनर्जी यांच्या याचिकेवरती ह्या सगळ्यांना नोटिसा तर धाडलेल्याच आहेत त्या. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्र ठरवण्याची मागणी ही अभिषेक बॅनर्जी यांनी केलेली आहे. त्यांनी वकील सुद्धा कपिल सिब्बल यांनाच दिलेला आहे. तर सॉलिटरी जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की लोकसभा अध्यक्षांनी 20 खासदारांना आधीच नोटीस बजावलेली आहे. बघा असं सांगितलं गेलंय. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 20 खासदारांकडून उत्तर मागवले. मात्र या टप्प्यावर लोकसभा अध्यक्षांनी स्वतंत्र नोटीस बजावलेली नाही. बघा किती अडचणीच्या गुंतागुंतीचं हे झालेलं आहे सगळं. लोकसभा सचिवालयाने 20 खासदारांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिलेली होती. मात्र सध्या 20 खासदार अपात्र आता होण्याच्या मार्गावरच आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने ह्यांना सुद्धा नोटीस काढली, लोकसभा अध्यक्षाला सुद्धा. लोकसभा अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाचे नसतात. मात्र लोकसभा अध्यक्ष हे राजकीय भूमिका बजावताना आपल्याला वारंवार दिसलेला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची जी कारकीर्द आहे ती नेहमी वादग्रस्त अशी ठरलेली आहे. चुकीचे निर्णय सगळे घेतलेले आहेत लोकसभा अध्यक्षांनी आणि विरोधकांना अजिबात वेळ दिला जात नाही. तर
कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे तो सुद्धा मी त्या बाबतीचा थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची जी केस सुरू आहे 6 खासदारांबाबत कोर्टात काय काय घडलं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर 20 खासदार कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं आहे की 20 खासदार हे टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी टीएमसी पासून वेगळी भूमिका घेत एनसीपीसी संलग्न स्वीकारला आहे, म्हणजे त्या पक्षामध्ये ते दाखल झालेले आहेत. बघा असा युक्तिवाद केलेला आहे. त्यानंतर ते पक्षाच्या व्हीपच्या विरोधात वागत असल्याने 10व्या अनुसूचीतील पक्षांतर बंदी कायदा हा त्यांना लागू होत आहे आणि अशा खासदारांना अपात्र ठरवण्यात यावे असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अपात्रतेच्या याचिकेत जनहित याचिकेत जून 2026 पासून लोकसभा अध्यक्षांकडे अपात्र करण्याबाबतचा आम्ही दाखल केलेला आहे ते सुद्धा प्रलंबित आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यानंतर बघा त्यामुळे अध्यक्षांनी या प्रकरणावर वेगाने निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा सुप्रीम कोर्टाकडे केली गेलेली आहे. म्हणजे लोकसभा अध्यक्षाने निर्णय घेतला काही का निर्णय घ्यायला म्हणजे आम्हाला कोर्टात येता येते असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या CJI म्हणजे सूर्यकांत जस्टिस न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल आहे. जसं की उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जसं सुरू आहे तेच खंडपीठ हे सुद्धा आहे. तर हे याचिका त्यांनी दाखल करून घेतली. त्याच वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाने 20 खासदारांना आधीच नोटीस बजावलेली आहे परंतु त्याचा हातून उत्तर आलेलं नाही. आता पुढं या खासदारांना सगळ्यांना लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा नोटीसा बजावल्यात आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा लोकसभा अध्यक्षाला नोटीस बजवून त्यांनी मागणी केलेली आहे की ह्याच्यावरती आपण कधी निर्णय घेणार आहे, याच्यावरती काय निर्णय घेणार आहे हे सुद्धा आम्हाला लवकरात लवकर सांगा असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता सध्या हे खासदार टीएमसी पासून वेगळे होऊन एनसीपी मार्फत एनडीएला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे एनडीएचं प्रभावी संख्याबळ 313 पर्यंत जाऊ शकलं आहे. पण अपात्रता जर झाली ह्या खासदारांची हे खासदार जर अपात्र झाले तर 20 खासदार लोकसभेचे सदस्य राहणार नाहीत. त्यामुळे एनडीएला त्याचा प्रत्यक्षात मतदानाचा फायदा मिळणार नाही. जे नरेंद्र मोदींना जे आता हे करायचंय काही बिल पास करून घ्यायचे ते त्याच्यासाठी बहुमत हवं आहे आणि हे 20 खासदार जर अपात्र ठरले तर बरेच पक्ष सुद्धा बाजूला पडतील असं एकंदरीत दिसतंय. यामुळं सध्या एनडीए लोकसभेत साधे बहुमत गमावावे लागणार नाही. त्यांचे 272 पेक्षा जास्त आहेत परंतु मित्रपक्ष सगळे लांब जातील. आयला म्हणणार आता भाजपचा खेळकोंडोबा झालेला आहे तर आपण आता बाजूला पडलं पाहिजे असं म्हणतील मित्रपक्ष सगळे. म्हणजे असं एकंदरीत राजकीय सध्याचं गणित आहे. आता ममता बॅनर्जीचा टीएमसी पक्ष जो आहे याचं राजकीय नुकसान तर मोठं झालेलंच आहे. मात्र 20 खासदारांच्या जागा रिक्त होतील आणि तिथं पोटनिवडणुका नंतर घ्याव्या लागणार आहेत. आता सर्वात महत्वाचा म्हणजे कायदेशीर मुद्दा म्हणजे हे खासदार NCPI या पक्षामध्ये विलीन झाल्यामुळं त्यांचं विलीनीकरण झाल्यामुळं ते अपात्रेपासून वाचतात का हे ठरणे. टीएमसी मात्र त्यांच्यावरती 10व्या अनुसूची अंतर्गत कारवाई होते का हे सुद्धा पाहणं सध्या महत्वाचं आहे. बघा महाराष्ट्रातलं सुद्धा असंच झालेलं आहे. 6 खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन झाले. तसंच ते 20 खासदार फुटले आणि NCPI मध्ये विलीन झाले. ज्या पक्षाचा एकही आमदार खासदार नाही त्या पक्षामध्ये विलीन झाले. मग आता लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते हे सुद्धा महत्वाचं आहे. मात्र निर्णय हा यांच्या विरोधातच येणार ह्या खासदारांच्या हेही तितकंच खरं आहे. आता महाराष्ट्रातलं सुद्धा उदाहरण बघा. उद्धव ठाकरे गटातले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 9 खासदार होते. त्यापैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जून 2026 मध्ये विलिनीकरण झालं. त्यांचं फूट झाली. लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं, त्यांना गटाची मान्यता दिली आणि तो गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन झाला. आता याच्यामध्ये कोण कोण आहे? संजय जाधव आहे परभणीचा, संजय देशमुख आहे यवतमाळचा, नागेश पाटील आष्टीकर आहे हिंगोलीचा, ओम निंबाळकर, ओमराजे म्हणण्याच्या लायकीचं नाही, ओम निंबाळकर धाराशिवचा, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई आणि भाऊसाहेब चौरे
50 पक्ष बदलून ते परत शिवसेनेत गेलेला भाऊसाहेब वागचौरे शिर्डीचा. आता हे असे सगळे जण फुटलेले आहेत. तर ह्यातले आता शिवसेनेकडे 3च खासदार उरलेले आहेत. आता याबाबत बघा सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे. तर आता अनिल देसाई, अरविंद सावंत आणि सचिन भाऊ वाजे नाशिकचे हे सगळे 3 खासदार आता उद्धव ठाकरेंकडे. आता हा सुद्धा निकाल सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे. हे सुद्धा प्रकरण. तर सध्या सुप्रीम कोर्टात उद्धव गटाचे फुटेरांना मान्यता देणे म्हणजे पक्षांतराला प्रोत्साहन असा युक्तिवाद झालेला आहे. त्याच्यावरती सुद्धा तारीख झालेली आहे. आता हे उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार एकूण शिंदे गटामध्ये गेले. त्याला लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे की यांना अपात्र ठरवा, आणि TMC न सुद्धा पत्र दिलेलं आहे की यांना 20 खासदारांना अपात्र ठरवा. परंतु लोकसभा अध्यक्षांनी आतापर्यंत निर्णय घेतला नाही. मात्र अभिषेक बॅनर्जीनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली की ह्यांनी लवकर निकाल द्यावा म्हणून आणि त्याला मर्यादा घालून द्यावा म्हणून. तर ठाकरे गटाचं आता 22 जुलैला काय घडलं ते सुद्धा बघा. 22 जुलै 2026 मध्ये सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली. न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि आलोक आराध्ये यांच्या खंडपीठाने लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयासह संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली. लोकसभा अध्यक्षाला नोटीस धाडली, या 6 खासदारांना नोटीस धाडली आणि ठाकरे गटाची बाजू अरविंद सावंत यांच्या माध्यमातून मांडण्यात आली. अरविंद सावंत हे खासदार आहेत. त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की 6 खासदारांचा गट शिंदे गटात झालेला कथित विलीनीकरण हे अवैध आहे असा त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे. मात्र त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई केलेली नाही. आता ठाकरे गटाने या विलीनीकरणाच्या निर्णयाला तातडीची स्थगिती मागितली. मात्र सुप्रीम कोर्टानं तात्काळ स्थगिती दिलेली नाही. ऑगस्ट मधल्या सुनावणीनंतर हे प्रकरण पुढे चालू ठेवण्यात आलेलं आहे. आता ठाकरे गटाची सर्वात महत्वाची कायदेशीर मुद्दे काय आहेत ते सुद्धा आपण तपासू. ठाकरे गटाचा दावा आहे की फक्त खासदारांची संख्या किंवा फूट झाली म्हणून ते अपात्रतेपासून वाचू शकत नाहीत. 10व्या अनुसूचीनुसार 2003 नंतर साधी फूट हा बचाव राहिलेला नाही. वैध विलीनीकरणासाठी संबंधित पक्षाच्या किमान 2/3 विधिमंडळ पक्षाची अट ही महत्वाची असते. बघा, जो मुद्दा TMC न दाखल केलेला आहे तृणमूल काँग्रेसनं 2003चा, तोच यांनी पण दाखल केलेला आहे. म्हणजे 2003 साली बसपचे आमदार फुटले होते आणि ते अपात्र ठरलेले आहेत सुप्रीम कोर्टात. तोच मुद्दा ह्यांनी सुद्धा लागू तिथं मांडलेला आहे. आता म्हणून सुप्रीम कोर्टासमोर सुद्धा मोठा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार लोकसभा खासदारांना स्वतंत्रपणे शिंदे गटात विलीनीकरण करता येते का, विलीनीकरण होता येते का, त्याआधी अपात्र ठरवणे आवश्यक होते. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा विचारतंय की ह्यांना अपात्र करता येत होतं का. आता 6 खासदारांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलंय अजून नाही. मात्र लोकसभा अध्यक्षांचा निर्णय जो येईल त्यानंतर हे प्रकरण पुढं राहील. तर पुढं असं झालंय आता बघा की कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे 2 वकील आहेत ठाकरे गटाच्या बाजूने. आशिम सरवदे सुद्धा आहेत. तर देवदत्त कामत हे सुद्धा मोठे वकील आहेत आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विलीनीकरण झालेले नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठाकरे गटाचा जो पक्ष आहे तो अख्खा विलीन झालेला नाही. फक्त 6 खासदार वेगळे होऊन दुसऱ्या गटात गेलेले आहेत. म्हणून संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार यांना संरक्षण मिळू शकत नाही. लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालय स्वतंत्रपणे पक्ष बदलाला विलीनीकरण झाले अशी मान्यता देऊ शकत नाही. त्यांना हा अधिकार नाही. मुख्य घटनात्मक हा प्रश्न आहे असं सुद्धा तिथं मांडलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचा दावा असाही आहे की 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 4 अंतर्गत विलीनीकरणाचा प्रश्न अपात्रतेच्या कारवाईतच तपासला जाऊ शकतो. त्यासाठी सचिवालयाने स्वतंत्रपणे पक्षाची स्थिती बदलणे योग्य नाही. म्हणजे मी जे म्हणतो तुम्हाला 4 अनुसूची 10व्या अनुसूचीचा परिच्छेद 4 जो आहे हा सांगतो की
तुम्ही गट जरी तयार केला तरी तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकत नाही, तुम्हाला अपात्रच, म्हणजे तुम्ही राजीनामा देऊनच तुम्ही पुढे जाऊ शकता असा सांगतो तो. म्हणजे याचाच हे लोक काय फायदा गेलेला आहे. तर 6 खासदारांनी विलिनीकरणाचा दावा करण्यापूर्वी मूळ राजकीय पक्षाचे विलिनीकरण झाले का, हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मूळ पक्षाचं विलिनीकरण झालंय का, आणि त्यानंतर परिच्छेद 6 जे आहे ते असं सांगतं की जर मूळ पक्षानं जर तुमची पक्षातनं हकालपट्टी केली असली तरच तुम्हाला दुसऱ्या पक्षात जाता येईल, अन्यथा तुम्ही अपात्र ठरता, असाही ते परिच्छेद 4चा अर्थ आहे. तर आता सुप्रीम कोर्टाने काय केलंय आता पुढे बघा. 22 जुलै 2026 रोजी न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने याचिकेवर नोटीस बजावली. मात्र त्यावेळी लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती दिलेली नव्हती. आता यानंतर 10 ऑगस्टला कोर्टाने संबंधित प्रतिवादींना उत्तर मागितलेलं आहे. म्हणजे ह्या 6 खासदारांना आणि लोकसभा अध्यक्षाला उत्तर मागितलेलं आहे. तुम्ही जर उत्तर नाही दिलं तर आम्ही वन साइड निकाल देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सर्वात महत्वाचा या केसमध्ये मूळ राजकीय पक्षाचे विलिनीकरण झाले नसताना फक्त त्या खासदारांना दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याचे मान्य करता येते का, हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न ठाकरे गटासाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाचा युक्तिवाद मान्य केला तर 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाच्या मान्यतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. बघा, मात्र सध्या त्यांना अपात्र कोर्ट ठरवल का नाही ठरवल हा निकाल अंतिम प्रश्न आहे. मात्र अनुसूचित 10च्या परिच्छेद 4 नुसार जेव्हा पक्ष काही खासदारांचे 2/3 खासदार जरी एक गट झाला तरी त्यांची हकलपट्टी पक्षाने केली पाहिजे, तेव्हाच ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतात. आता पक्षाने हकलपट्टी केली नाही, पक्षाने मागणी केली की यांना अपात्र करा, म्हणून त्यांना अपात्रच करावं लागेल. म्हणजे बघा, नोटीस कोणाकोणाला बजावली ते सुद्धा तुम्हाला सांगतो. लोकसभा अध्यक्ष, लोकसभा सचिवालय, भाऊसाहेब वागचौरे, नागेश आष्टीकर, ओम प्रकाश निंबाळकर, संजय बंडू जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाची नोटीस आली. म्हणजे एकंदरीत असं आहे की हे सगळेच्या सगळे अपात्र ठरतील. ममता बॅनर्जीचे 20 खासदार गेलेले ते सुद्धा अपात्र ठरतील आणि हे सुद्धा 6 खासदार अपात्र ठरतील. म्हणजे सध्या 330 पर्यंत जो भारतीय जनता पक्षाचा आकडा गेलेला आहे, हे खासदार अपात्र झाल्यानंतर पुन्हा तो 300 वरती आकडा येईल असे एकंदरीत दिसतंय. भारतीय जनता पक्षानं आणि मोदी शहानं किती जरी धडपड केली तरी सध्या जनतेचा जो उठाव आहे देशातून, लोक प्रचंड नाराज आहेत या लोकांवरती, म्हणजे मोदी शहावरती, आणि प्रचंड नाराज लोक आहेत ती, आणि या नाराजीचा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही. हो, लोक रस्त्यावरती येते, भाजपच्या माणसांना बघा तानो मारतात, लोक तानो मारतात भाजपच्या लोकांना. बघा, पोस्टर बिस्टर जाळायला लागलेत लोक, आहे का. म्हणजे लोकांच्या मनात प्रचंड राग आहे भारतीय जनता पक्ष. बघा, हे भारत तर त्याला पकडून नेलत, त्या बारक्याला पकडून नेलं होतं. बघा, पकडून हे मोदी टीका केली शिवेंदू अधिकाऱ्यावरती आणि त्यांनाच मुख्यमंत्री केले. बघा, ज्याला टीका केली त्यांनाच मुख्यमंत्री बनवलंय. रक्षाबंधन का असं सुरू आहे. म्हणजे भारतामध्ये RSS वरती बंदीची मागणी करण्यात येते. त्याचबरोबर चौधरी के नाक में दम करके रख दिया है ये एक छोटा सा लड़का, हाई कोर्ट में जाकर SP IG DSP पे ही कंप्लेंट ठोक दिया है. इस बच्चे का कहना है कि जब डकबंगला चौराहा से हमको डिटेन कर ले गया तो हमको तो कुछ नहीं किया, लेकिन मेरे माता पिता को पीटा गया, डराया गया, धमकाया गया. हम थाना इसलिए नहीं गए क्योंकि वहाँ हमको वैल्यू नहीं दिया जाता, क्योंकि ये सब बड़े अधिकारी हैं. और ये लिखा है कि उसको जो बच्चा है, देखिए मेरे माता पिता को जिस तरीके से मारा गया है और फिर
बच्चा को भी डिटेन कर लिया गया और उन्होंने बोला था कि घर ले जाएंगे और फिर कोतवाली थाना में हमको 8 घंटा अलग रखा गया था मेरे मम्मी और पापा से। उसीलिए ऐसे भ्रष्ट अधिकारी पर न्यायिक जांच होना चाहिए और जज साहब हम लोग को जरूर न्याय देंगे, हमको न्यायालय पे पूरा विश्वास है। काय की बघा हे बारकं पोरग म्हणजे अक्षरशः जे आणि जन अल्पा छोटी छोटी मुलं सुद्धा नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये उठले, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उठले आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा सावध झालं की आपण जर भारतीय जनता पक्षाची चाट वगैरे जर लय दिवस केली तर लोक आपल्याला हाणून मारून देशाच्या बाहेर हाकलून देतील. म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा कुठेतरी आता खरा न्याय द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सध्या सुरू वाटचाल आहे. तर हे ममता बॅनर्जीचे खासदार 20 आणि महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर खासदार, फुटीर खासदार, गद्दार खासदार हे जे तिकडे गेलेले ते सगळेच्या सगळे अपात्र ठरतील असंच एकंदरीत आपल्याला दिसते. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.